सकाळ सकाळ उठून लवकर उठून आम्ही मंदिरात चाललोय भैरवनाथाच्या. काळ भैरवनाथ मंदिर. हे काका सांगत आहेत. काका कौन से मंदिर इधर फेमस है, मतलब थोड़ा दूर पड़ता है इधर बनारस से? बताते रहे कि वो सर्वेद मंदिर है, सारंगनाथ बाबा है, जापानी टेम्पल है, बौद्ध मंदिर है, यही सब कुछ मंदिर है। बहुत सारे मंदिर है यहाँ पे जो देखने जैसे है, थोड़ा दूर है बट इफ यू हैव टाइम देन यू कैन एक्सप्लोर इट। बाबा अगर देखा जाए तो काशी में 12 से 14 हजार मंदिर है। 12 से 14 हजार मंदिर। हाँ, अगर एक महीना भी घूमेंगे तो भी समझ लीजिए आप पूरा नहीं कर पाएंगे। बराबर है, बनारस का खत्म नहीं होगा। हाँ, बहुत मंदिर है, बहुत मंदिर है। ऐसा ऐसा मंदिर है जो कि अभी हद तक हम लोग भी नहीं जानते हैं ढंग से। हाँ बराबर है। इतना बरस हो गया, अभी तक हम लोग भी नहीं जानते। आपको कितना मतलब कितना साल हो गया? वो तो हमारा तो इस वक्त हो गया 52 साल का हमें हो गया। 52 साल हो गए। अभी लोग ज्यादा आ रहे हैं क्या बनारस में? हाँ, बहुत लोग है ना। बनारस में बहुत लोग आ रहे हैं। देखिए 3 दिन रास्ता बंद रहेगा। 3 दिन? 3 दिन रास्ता इसलिए बंद रहेगा कि वहाँ से VIP लोग आ रहे हैं। हाँ। वो भी समझ लो कि लाइन में लग के दर्शन करना होगा। VIP उनको लोग भी? हाँ, टिकट बंद हो जाएगा। कब से टिकट बंद होने वाला है? ये देखिए 1 तारीख के पहले से, मतलब कि 31 तारीख से चालू हो जाएगा बंद होना सब। हाँ, वो मतलब जैसे कि लोकल वाले हैं ना, मंदिर का रास्ता देखिए ये जो है ना, लोकल वालों के लिए बंद हो जाएगा। अच्छा। VIP लोग ही जाएंगे उसमें। वो 3 दिन तक रेगुलर समझ के लगे। विषय काय आहे, आज होता बनारस मधला 3रा दिवस. सकाळी लवकर उठून, कारण काल आपण घाट वगैरे एक्सप्लोर केलते, तर आज सकाळी लवकर उठून काळ भैरवनाथ आणि काशी विश्वनाथ मंदिरचं दर्शन घ्यायचं होतं. गर्दी खूप होती पण सकाळ सकाळ लवकर उठलो. आमच्या हॉटेलपासून 20-20 रुपये देऊन रिक्षाला काळ भैरवनाथ मंदिरच्या एरियामध्ये पोहोचलो आम्ही. आणि नंतर ना आम्ही लवकर दर्शनाला लागायचं म्हणून पटपट चालत होतो. गर्दी दिसतच होती तुम्हाला, गर्दी बघा. मला माहिती का, आम्ही इथं थांबलेलो आणि त्यावेळेस ना लाईन पार पुढे होती. आम्ही चहा प्यायला थांबलो. लाईन बघा कुठवर चालू. एवढी चेष्टा झाली. चहाच बनला नाही, अर्धा तास झालं. हे तर म्हणते खतरनाक चहा की क्वालिटी अच्छी है, चाय की क्वालिटी अच्छी है ना, इसके लिए टाइम लगता है. चाय बनने में टाइम लगता है ना भाई. अच्छी क्वालिटी चाहिए तो उसमें थोड़ा प्यार भी डालना पड़ता है ना भाई. हाँ, शक्कर से थोड़ी मीठा होता है. थोड़ा मीठा चाहिए हमको. ये देखो, ये भाई की चाय है, मंदिर के सामने ही है. चाय क्वालिटी वैसे, बट पहले 15 मिनट ऑर्डर दे दो. आता इकडे लाईनला थांबलेत, आम्ही चहा प्यायला थांबलोय. भाऊंचा चहा बनणार आहे पण फक्त बनलेला आहे चहा. आता क्वालिटी चहा, क्वालिटी अभी मिलेगा. पहिला चहा अग्नीला असतो. खरी गोष्ट आहे, कोणतंही काही सुरुवात करायचं म्हणलं तर पहिले देवाला पूजलं पाहिजे. पहिला अग्नीला चहा वाटला, दुसरा देवाला व्हायला, आता 3रा कस्टमरसाठी. चाय मिल गया. फायनली चाय मिल गया भाई. होय बाई, स्टक होईल ना लाईन कुठतरी. हे चहा भेटला बाईचा क्वालिटी वाला. ते काय आता काळ भैरवनाथ मंदिराच्या लाईनला थांबलेलो बघा. सकाळ 8:30. आता लाईनला थांबलेलो आहे. लाईन आहे 1-1.5 तासाची. चहा वगैरे चहा झाला आताच. आता इथलं दर्शन घेऊन आम्हाला परत काशी विश्वनाथचं दर्शन घ्यायला जायचंय. चप्पल आम्ही चहाच्या स्टॉलवरच काढली. स्ट्रॅटर्जी केली तिथं चहा प्यायला आणि चप्पल पण तिथेच काढल्या. लाईनला बी तिथूनच लागलो. सिटीमध्ये एवढे वानर आहेत ना, घरात सुद्धा घुसते. ती बघा इकडं घरात, हे बघा घरात चढते ते. त्या लोकांना सवय झाली असणारी पण आता या गोष्टीची. ते बघा काय करते एकाच फांटीवरती.
मंगलम भगवान विष्णु मंगलम गुरुदेव मंगलम मुंडरीकाख्य मंगलाय तनो हरि सर्वमंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये गौरी नारायणी. असं म्हणतात जर तुम्ही काशीला येत असाल तर काळ भैरवनाथ बाबाचं दर्शन घेतल्याशिवाय तुम्हाला दुसऱ्या कुठल्या मंदिरात दर्शन घेता येत नाही. कारण काशीचे कोतवाल म्हणून काळ भैरवनाथ यांना ओळखतात. काशीचे रक्षक होते ते पहिले. अरे फोटो नहीं, ये लाइन का फोटो है, आपका है, लोकल वालों का फोटो है. 1 मिनट. ये भाई ये बनारस के 60,000 पर मंथ कमाते ओनली दूध के भरोसे पे. और भाई का ये स्टॉल भी है काल भैरवनाथ मंदिर के. तुझ्या पण मला भी तो घर परिवार में बांटा है, हाथ में पहनते हाथ का धागा लिया 50 का 6 रुपए का है कि 50. मंदिरामध्ये कॅमेरा वगैरे अलाउड नव्हता. मग त्याचं काही शूट घेतलं नाही. दर्शन वगैरे झालं. गर्दी वाढतच चाललेली. आम्ही सकाळ सकाळ गेल्यामुळे लवकर दर्शन झालं. ही बघा रांग किती दूरपर्यंत लागलेली आहे. दर्शन झालं, चप्पल वगैरे घातली आणि आम्ही काशी विश्वनाथकडे निघालो. जात वाटेतच आम्हाला हे बाबा भेटले बघा. यांनी नाक दाखवलं. ते म्हटले गळ्यात घालायचंय का, तर भीती वाटलेली खूप. 10 रुपए दो. रस्ता नाही क्या काटता नहीं है क्या? अरे काटेगा जाओ आगे जान न पड़ाओ. अरे रुका मालिक ने गले में पहनावा क्यों लपेट रहे हो भैया? यार चिन्ह दुआ काम के. हां वाटेतच ह्या भैयाकडे परत नाश्ता केला आम्ही. कचोरी आणि जरा ढोकळा वगैरे खाल्ला, एक प्लेट. त्यानंतर आम्ही काशी मंदिराकडे दर्शनाकडे निघालो. आज तक टीव्ही वाले रिपोर्टर सुद्धा तिथे होते आणि आकाशची त्यांनी मुलाखत पण घेतली की कुठून आलाय, तुम्हाला कसं वाटतं इथे येऊन वगैरे. त्यानंतर आम्ही दर्शन लाईनला लागलेलो आणि आतमध्ये आल्यानंतर मोबाईल वगैरे अलाउड नव्हता. दर्शन वगैरे झालं. त्यानंतर मोबाईल परत घेतला आणि मंदिराचं शूट वगैरे केलं. खूप भारी वाईब्स आहेत आणि एकदम सकाळ सकाळ गेलतो आम्ही 8-9च्या दरम्यान. खूप भारी आणि एकदम भारी दर्शन झालं आमचं. 1 ते 1.5 तास लागला. आणि काशी विश्वनाथ मंदिर बघा कसं एकदम भारी बनवलं आहे. पहिलं खूप गर्दी होती इथं, पण आता बाकी सगळं हटवलं आहे आणि एकदम भारी आणि स्वच्छतेचं मंदिर, स्वच्छता वगैरे भारी केलेलं आहे मंदिरात. मंदिरामध्ये जाताना तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइस, इलेक्ट्रॉनिक वॉच वगैरे सगळ्या गोष्टी बाहेर ठेवून जायचं आहे. लॉकरमध्ये ठेवा किंवा मंदिराचे लॉकर्स आहेत आतमध्ये गेल्यावर तिथं पण ठेवू शकता. आम्ही गंगाद्वारने दर्शनाला गेलतो, जे की मणिकर्णिका घाटच्या एकदम जवळ आहे. त्याच्याजवळून आम्ही दर्शनाला गेलतो. काशीमध्ये आल्यावरती एक समजलं की तुम्ही फक्त समाधानी राहा. इथले लोक जसे समाधानी राहतात ना, म्हणजे 10 रुपये दिले तर 10 रुपये. आणि इथल्या वॉल्स एवढ्या भारी होत्या, सगळं पेंटिंग्स केलेलं होतं. या थोडे पुढे आलं की इथे पण परत आम्हाला नाग दिसला. बनारस म्हणजे 1 आणि 2 दिवसात होणारी गोष्ट नाहीच. परत येऊ, पण आपल्याकडे आता जेवढा वेळ होता तेवढ्यात आपण भरपूर स्पॉट आणि ठिकाणे केली. तुम्ही तोपर्यंत सगळे पार्ट्स बघितले असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा.